NH 353 हा भिवापूर ते उमरेड रस्ता या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष सुधीर मोहोड यांनी निवेदन दिलंय. उमरेड ते भिवापूर हा 22 किलोमीटरचा मार्ग असून मागील एका वर्षात बरेच अपघात या रस्त्यावरती झाले आहेत. या रस्त्यावरती खड्डे आहेत. पुलाच्या तुटलेल्या कडा तसेच वळण मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडं-झुडपं अपघातास कारणीभूत होत आहेत. तातडीने याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सुधीर मोहोड यांनी दिला आहे. नमस्कार, मी सुधीर मोहोड, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार तालुका भिवापूर. आज कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयात उमरेड ते भिवापूर ते उमरेड हा नॅशनल हायवे 353D अत्यंत दुरावस्थेमध्ये असून याची कोणत्याही प्रकारचे मेंटेनन्सचं काम मागील कित्येक वर्षात झालेलं नाही आहे. त्यामुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. मागच्या 3 महिन्यात अपघाताचा जर आपण विचार केला तर बरेचसे अपघात झाले आणि बरेचसे जीवसुद्धा गेले आहेत. परंतु तरी पण अधिकारी आणि प्रशासन आणि सत्ताधारी सरकारमधले लोक या रोडकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या ठिकाणी झाडं वाढले आहेत, रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढले आहेत, पुलावर कठडे नाही आहेत, कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाही आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता याची लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी या ठिकाणी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी काही ना काही उपाय करण्यात यावे. याबाबत तो आपण डेप्युटेशन वगैरे दिलं आहे का? कार्यकारी अभियंता महामार्ग प्राधिकरण नागपूर हां, श्री जगताप साहेब यांना मी निवेदनाच्या माध्यमातूनच ते पूर्ण माहिती दिली आहे. हो का? आता अलीकडे मरू नदीवर जे आहे लगातार एका महिन्यात 3 अपघात झाले आहेत. बरेचसे जीव गेले आहेत या रोडवर. परंतु साधारण मेंटेनन्स जे असते, देखभाल दुरुस्तीचं काम, हे सुद्धा कामं बरोबर करत नाहीत लोक. ते जरी झाले पाहिजे. सदर विभागाचं याबाबत काय मत आहे नेमकं? सदर विभाग जगताप साहेबांनी सांगितलं की बा आम्ही जेव्हा काम करायला जातो तेव्हा फॉरेस्टचे लोक या ठिकाणी अडथळा देतात. झाडे कापण्यासाठी, झाडझुडपे काढण्यासाठी फॉरेस्टचे लोक आम्हाला अडथळा देतात असं जगताप साहेबांचं म्हणणं आहे. आम्ही म्हटलं का तुम्ही तुमच्या लेवलवर फॉरेस्टच्या लोकांना विश्वासात घेऊन हे कामं करा. हे सर्व तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. कमीत कमी मेंटेनन्सचे जे कामं आहे रोडच्या हायवेचे ते तर दरवर्षी केलेच पाहिजे ना. ते प्राथमिकता देण्याची गरज आहे. प्राथमिकता देऊन ते कामं केले पाहिजे. तरच काही ना काही वाहतूक सुरळीत होईल. राजेश जांभुळे, C24 तास, नागपूर.